जमलेल्या माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांनो, भगिनींनो आणि त्यांच्या मातांनो, त्या महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर काय सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ असं सांगितलंच नाही. असं कोणत्या मंत्र्यांना मला जर म्हटलं नशील, तिन्ही मंत्र्यांनी मला त्या व्हिडिओचं उत्तर द्यावं असं माझे त्यांना सर्वांसमोर आव्हान आहे. आश्वासनं, निवडणुकीपूर्वी आश्वासनं देणे आणि त्यानंतर मी असं बोललोच नाही. म्हणजे त्यांना काय खेळ वाटला, काही मस्करी वाटली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले युवक हातावर हात ठेवून कधीच बसणार नाही. तर हा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात घुमत येईल आणि जोपर्यंत युवकांना रोजगार मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. जमलेल्या माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांनो, भगिनींनो आणि त्यांच्या मातांनो, आज आपण इथं आपण सर्वजण काहीतरी मागायला नाही तर काहीतरी मिळवायला आलेलो आहोत. 2024च्या निवडणुकीआधी शासनाने विविध योजनांचा पाऊसच पडला. पहिली योजना सुरू केली, लाडकी बहीण योजना सुरू केली, चांगलं केलं. मग लाडक्या भावाचं काय? तर मग लाडक्या भावांसाठी त्यांनी योजना सुरू केली, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. सांगण्यात आलं की तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल, रोजगारक्षम बनवण्यात येईल आणि शेवटी सांगितलं की तुम्हाला रोजगार देण्यात येईल. मग काय बस झालं. 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर काय सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ असं सांगितलंच नाही, असं हे स्पष्ट बोलले जाते. आणि ज्या मंत्र्यांनी सांगितलं की ज्या 50% प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊ, ते म्हणतात मी किंवा आपल्या मंत्रिमंडळातील कोणत्या नेत्यांनी म्हटलंच नाही. आणि आपले एकनाथ बाबा यांचं अजून तरी म्हणजे पॉझिटिव्ह आहे असं तर मला तरी वाटते. आणि जेव्हा अजित पवारांना हा प्रश्न विचारला जातो तर ते म्हणतात की अरे शहाण्या, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सर्व जणांनी, अरे शहाण्या, ही योजना फक्त प्रशिक्षणासाठी होती, तुमच्यासारखे आणखी येतील त्यांना रोजगार देण्यात येईल. तर माझं त्यांना म्हणणं आहे, रोजगार हे प्रशिक्षण देऊन त्यांना काय डबल बेरोजगार करणार आहे का? महाराष्ट्रात पुन्हा बेरोजगाराची भरती करणार आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे. आणि जर असं कोणत्या मंत्र्यांना मला जर म्हटलं नशील तर मग त्यांना त्या व्हिडिओचं मला उत्तर देऊन दाखवावं. त्या तिन्ही मंत्र्यांनी मला त्या व्हिडिओचं उत्तर द्यावं असं माझे त्यांना सर्वांसमोर आव्हान आहे. आणि असं म्हटलं जाते की सांगितलं जाते की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ असं म्हटलंच नाही. वाटलं असं म्हणून आपण ते रोजगार विसरून जाते ना आश्वासनं. तर त्यांना मला सांगावं असं वाटतं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले युवक हातावर हात ठेवून कधीच बसणार नाही. आणि भारतीय संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, परंतु जगण्याच्या अधिकारासोबत रोजगार हा हवाच असतो. आणि जगण्याचा अधिकाराचा रोजगार हा अविभाज्य घटक आहे, तो वेगळा असूच शकत नाही. सरकार असे किती आश्वासनं देईल त्यांना, म्हणजे आश्वासनं निवडणुकीपूर्वी आश्वासनं देणे आणि त्यानंतर असं आम्ही असं बोललोच नाही. म्हणजे त्यांना काय खेळ वाटला, काही मस्करी वाटली. जोपर्यंत महाराष्ट्रातला युवक असा रस्त्यावर पेटून उतरणार नाही तेव्हा त्यांना कळणार नाही. आणि एक सांगायचं आहे मला शेवटी जाता, जास्त भाषण मला करायचंच नाही, मला फक्त तुमच्या संवाद साधायचा आहे. जो व्हिडिओ आहेत ना ते तुमच्या ओळखीच्या प्रत्येक प्रशिक्षणापर्यंत पोहोचवा आणि शासनाची जे कोलकोल करण्याचा हे करा. सपोज घेऊन आई भावांनी सांगतो मी या ठिकाणी की जर शासनाने आम्हाला कायमस्वरूपी रोजगार दिला नाही आणि जर घरी बसवायला लावलं तर आपण सर्व सुद्धा त्यांना घरी बसवायशिवाय राहू नये. आणि महाराष्ट्रात छत्रपती राष्ट्रपती शासन लागू करण्याशिवाय आपण राहू नये. आणि जाता एवढंच सांगतो, शासनाने जर लाडक्या भावांना आणि बहिणींना त्यांच्या हक्काचा रोजगार दिला नाही तर हा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात घुमत येईल. आणि जोपर्यंत युवकांना रोजगार मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.